मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। माझ्या मार्फत कोणी मार्गदर्शन करत नाही, मी स्वतः मार्गदर्शन करतो। प्रत्यक्ष आपण भेट घेऊ शकतात। भेटीच्या दरम्यान अगोदर मोबाईल करून घ्यावा 1 दिवस, आणि येताना पण मोबाईल आवश्यक आहे। काही लोक आदल्या दिवशी मोबाईल करतात आणि दुसऱ्या दिवशी काही काम निघाल्यावर येत नाही, पण मी अडकून पडतो। म्हणून आपण निघताना जे व्यक्ती मोबाईल करतील त्यांच्यासाठी मी हजर राहणार आहे। आज 18 तारीख जुलै 2026 आणि शनिवार दुपारचे 3:30 होत आहे। आपण आता हा चोपडा मार्गे रावेरचा रस्ता आहे, त्या रस्त्यावर आपण व्हिडिओ करीत आहोत। व्हिडिओचं मार्गदर्शन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। ज्योतिषशास्त्राचाच विषय अपघात आणि ज्योतिषशास्त्र याविषयी आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत। वर्तमान स्थितीत आपण वर्तमानपत्र उघडलं की आपल्याला अधिकाधिक वृत्त हे अपघाताचे ॲक्सिडेंटचे दिसतात। नित्यरोज किती ॲक्सिडेंट होत आहे, अपघात होत आहे, याची गणती करणं म्हणजे महाकठीण काम होऊन जाईल, इतके अपघात रोज होत आहे। मग अपघाताला कारण काय आहे, अपघात का होतात हा विषय तर आपला आहेच, परंतु अपघात आणि ज्योतिषशास्त्राचा काय संबंध आहे हा प्रमुख विषय आपला आज आहे। ज्योतिषशास्त्रातून कळते का की आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये अपघात होणार आहे का? अपघात कसा होणार आहे हे पण कळणार आहे का, कळते का? अपघात साधारणतः कधी होईल हे पण कळते का, कळणार आहे का? ज्योतिषशास्त्र याविषयी मार्गदर्शन करू इच्छिते का? ज्योतिषशास्त्राचे मार्गदर्शन आपल्याला मिळते का? तर या सर्वांची उत्तरं आपल्याला हो म्हणूनच द्यावी लागेल, कारण ज्योतिषशास्त्राचा एक स्वतंत्र विभाग आहे, अपघात आणि ज्योतिषशास्त्र। आता असले विषय बघायला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते। अपघात कसा होईल, केव्हा होईल, कोणत्या पद्धतीने होईल, कोणत्या काळात होईल, हे सगळं बघण्यासाठी मात्र ज्योतिषशास्त्र आपल्याला उलगडायला हवं, ग्रंथ ही पाहायला हवी। आता ग्रंथामध्ये उल्लेख आहे, पंचांगात उल्लेख आहे, ज्योतिषशास्त्रात उल्लेख आहे, पण आपलं काय? आपण थोडे त्या ग्रंथामध्ये समाविष्ट आहोत, पंचांगामध्ये तुम्ही समाविष्ट आहात असं नाही। परंतु आपल्या जन्म, आपली जन्मतारीख, आपली जन्माची वेळ, आपलं जन्माचं ठिकाण हे ज्योतिषशास्त्रात समाविष्ट आहे, हे एवढं मात्र नक्कीच। प्रत्येक प्राणी मात्राचं, मग तो पशु असो, पक्षी असो, मानव जात असो, स्त्री असो, पुरुष असो, विवाहित असो, अविवाहित असो, तरुण असो, तरुणी असो, वृद्ध असो, कुठल्याही जातीपाती धर्माचा असो, मुसलमान असो, इस्लाम असो, ख्रिश्चन असो, हिंदू असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, सर्वांसाठी ज्योतिषशास्त्र उपयुक्त शास्त्र आहे। ज्योतिषशास्त्र हा धर्मातीत नाही की अमुक धर्माचंच ज्योतिषशास्त्र आहे असं मुळीच नाही, अमुक जाती समूहालाच मार्गदर्शन कसं असं नाही। परंतु याच्यामध्ये बहुसंख्य समाज जो आहे तो फार उदासीन राहिलेला आहे आजही। बहुसंख्य समाजाला आम्ही मार्गदर्शन करत असतो,
बहुसंख्य समाजाला या शास्त्राकडे वळवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि आम्ही तो वळवतो आणि त्यानुसार पुष्कळशे आता बहुजन समाजातले पुष्कळशे लोक ज्योतिषशास्त्र बघू लागलेले आहेत, त्याचा लाभ ते पण घेऊ लागलेले आहेत. ज्योतिषशास्त्राला पर्यायी शास्त्र दुसरं कुठलेही नाही हे लक्षात ठेवा. विज्ञान विज्ञानाच्या जागी आहे आणि ज्योतिष हे विज्ञान मुळीच नाही, हे शास्त्र आहे. शास्त्र हे विज्ञानाच्या अगोदर आणि विज्ञानाच्या पुढे जाणारं हे शास्त्र आहे, परंतु यासाठी जाणकार ज्योतिषी हवा. आता काही वेळेला आपण अपघाताचं विविध माध्यम आहे. काही जळून अपघात होतो, इलेक्ट्रिसिटीच्यामुळे अपघात होतो, काही पाण्यात पडून अपघात होतो, काही आत्महत्या करता हा सुद्धा अपघातच असतो, काही नदीकिनारी जाऊन बुडतात तो पण अपघात असतो, काही ठेस लागली आणि मनुष्य मृत्यू पावतो तोही अपघात असतो, काही टू व्हीलरने अपघात होतो, फोर व्हीलरने अपघात होतो, काही वीज पडून अपघात होतो, काही झाडाखाली अपघात होतो, कुठे किंवा सर्पदंश होतो त्याच्याने अपघात होतो. आता प्रत्येक अपघातात मृत्यू होतो असं नाही, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. अपघाताची व्याख्या करत असताना बहुतांश लोक मृत्यूचे संबंध जोडतात, परंतु ते चुकीचं आहे. कारण प्रत्येक अपघात ठेस लागली तर मरण येणार आहे, काहींचं येईल, काहींचं बहुतांश येणार नाही. काहींचा टू व्हीलरचा अपघात झाला, पुन्हा तो गाडी सावरतो, पुन्हा चालायला लागतो, पण त्यात मृत्यू येत नाही. परंतु काही ठिकाणी असं असते की नुसतं धक्का लागला तरी मरण पावतो. काही वेळेला आपण नदीकिनारी पोहताना मृत्यू होतो, नदीचा लाट येते त्याच्यात वाहून जातो तो पण मृत्यू होतो. संडासामध्ये सुद्धा मृत्यू होतो पाण्याच्या जागेत. धुळ्याला एक अशीच होती, वृद्ध गृहस्थ होते, ते मला म्हणत होते मी पाण्याच्या ठिकाणी जात नाही. माझ्याकडनं गेले आणि रात्री 1:30 वाजेच्या सुमारास बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये जाताना लाईट एकदम गेले आणि त्यांचा पाय घसरला आणि त्या मोठ्या श्रीमंतांकडे मोठे नळ असतात, त्या नळावर मस्तक आपटलं गेलं आणि मस्तक आपटल्याबरोबर गतप्राण झाले. म्हणजे आम्ही जे सांगितलं होतं की पाण्याच्या ठिकाणी अपघात होईल आणि अपघातात मृत्यू होण्याची संभावना आहे ती सत्य होती. आता हे मार्गदर्शन आहे, याच्यामध्ये सत्य किती होते असत्य किती होते हा वाद मुळीच नाही, हा गंभीर विषय आहे हे लक्षात घ्या. काही वाद करणारे लोकांना ज्योतिषशास्त्र मुळातच काही कळत नाही आणि ते वाद करतात की इथे खोटं पडलं इथे खरं पडलं, असं नाही. आता पहा, डॉक्टर विज्ञान आहे, विज्ञानाचा असत असताना डॉक्टरच्या हातून किती मृत्यू होतात. मग दवाखाना बंद करणार आहात का? मेडिकल बंद करणार आहात का? चोऱ्या होत्या म्हणून पोलीस स्टेशन बंद करणार आहात का? अपघात होता म्हणून रस्ते वाहतूक बंद होईल का वाहनं बंद होतील? बंद होण्याला काही कारण नाही. आपल्याला जे काही आपल्या योगामध्ये आहे, ग्रहयोगामध्ये आहे आणि त्याच्यातून आपल्याला सावरता येते, याच्यासाठी आहे. आम्ही एखाद्या वेळेस सांगितलं की प्रवास करत आहात तर जरा थांबून जा, पाऊस येण्याची दाट शक्यता आहे, तर आपल्याला एखाद्या वेळेस प्रवास रद्द करावा लागेल किंवा छत्री तरी घेऊन जाता येईल की संरक्षण म्हणून आपल्याला तशी तयार करता येईल. मूल्यवान वस्तू प्रवासात चोरी होतील म्हणून मूल्यवान वस्तू सांभाळून नेता येतील किंवा घरी ठेवता येतील किंवा लाकरमध्ये ठेवता येतील किंवा विश्वासू जणाजवळ ठेवता येतील, घरामध्ये विश्वासू माणसं आपल्याला झोपवता येतील. असं आपल्याला पर्यायी म्हणजे संरक्षणात्मक कार्य आपल्याला करावं लागते. त्याचप्रमाणे अपघाताच्या बाबतीत सुद्धा एखाद्या वेळेस काय असते, अपघात हा कसा होतो, का होतो. इथे आपण राहुल नरेंद्र पाटील जे केमिकल इंजिनियर जळगाव आहे, ते टू व्हीलर चालवतात. टू व्हीलरला त्यांना मी 5 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी सांगितलं होतं की तुमचा हा नंबर बदलून घ्या, कारण ह्या अपघाताची संभावना आहे. परंतु आता आम्ही सांगितल्यावर ते बदलवतात असं काही नाही, कोणीही बदलवते असं काही नाही. परंतु अपघात झाला नाही, विसरून गेले आणि एका दिवशी जळगावलाच घसरून मोठ्या प्रमाणावर पडले आणि सगळं वेदनामय शरीर झालं, खरचटलं गिरचटलं, रक्तबंबाळ झाले. म्हणजे आपण आपल्यासाठी संरक्षण करण्यासाठी हे आपण घ्यायला पाहिजे. आता माझंच उदाहरण घ्या. मंगळ ज्या वेळेला माझा अष्टमात होता आणि अष्टमात असताना तो नीचेचा होता
आणि तो गुरुच्या सान्निध्यात होत असताना मी ते बघितलं होतं. आणि मी इकडे दवाखान्यात जाताना सकाळी 9 वाजेच्या सुमारास जात असताना, मी दवाखान्यात जवळच आहे, एक 50-100 मीटर पावतर. तिथे मी गेलो, पण दवाखाना बंद होता, चिठ्ठी लागली होती, डॉक्टर गैरहजर आहे, 2 दिवस येणार नाही. मी तसंच ज्या रस्त्याने गेलो त्याच रस्त्याने मी येण्याचा प्रयत्न केला, परंतु मध्ये गाय शेण टाकलेलं होतं. अगदी गायचं शेण हे चिकट असते, पातळ असते, पण मी इकडनं येताना पाहिलेले होतं, पण तिकडनं येताना नजर माझी गेली नाही त्या शेणावरून. कारण काय त्याच रस्त्याने मी लगेच आलो ना, 5 मिनिटातच आलो, पण मी घसायला गेलो आणि टोंगळ्याची माझी वाटी फुटली. आणि मग मला प्लॅस्टरमध्ये 1.5 महिना काढावा लागला पलंगावर. म्हणजे मलाही काही ग्रहयोग सोडतील असं काही नाही, पण अपघात जो होता तो निचेचा मंगळ असताना तो गुरुच्या सान्निध्यात असलेल्या कारणाने, गुरु हा पवित्र ठिकाण देतो. म्हणजे गायीचं शेण हे पवित्र शेण असते, गाय ही स्वतः पवित्र असते. मंगळ हा अपघात घेतो. निचेचा अपघात झाला म्हणजे मोठ्या प्रमाणात अपघात झाला. माझी जी पायाची कवटी आहे तिला टीच पडली, आणि हे टीच पडली असत असताना या ठिकाणी आपल्याला म्हणजे मोठा झाला, प्लॅस्टर लावावं लागलं म्हणजे मोठं. आणि 1.5 महिना मला पलंगावर झोपावं लागलं, म्हणजे तो अपघात मोठाच होता. अशा तऱ्हेने अपघाताचं भय असते. माझा जवळजवळ मोजता येणार नाही माझे इतके अपघात झालेले आहे, कारण कुंडलीतच तसे अपघाताचं भय आहे. शेवटी काय होईल तो पण आपण अंदाज बांधायला हवा असतो. तर अपघात म्हणजे अतिभयंकर झाले, पण सगळ्या अपघातातून मी वाचत असतो, कारण उपासना आराधना माझी नियमित असते. आणि माझी बाईंचा माझी पत्नी असते तरी कर्माच्या हिशोबाने तिचं सदिच्छा माझ्या पाठीशी आजही आहे. ती शांत झाली, तिचा स्वर्गवास होऊन आता या सप्टेंबर महिन्यामध्ये 3 वर्ष होतील. परंतु 3 वर्ष असताना निरंतर त्यांचा सहवास, माझा सहवास हा त्यांच्या रूपी स्वर्गातून आशीर्वाद आणि मला वाचवण्याचं कार्य ते करतातच. तसंच या ठिकाणी आपल्याला काही उपासना असते, आराधना असते, ते पण करून घ्यायची असते. मंगळ ज्या वेळेला अष्टमात असतो, षष्ठात असतो, वयस्थानी असतो, निचेचा असतो, शिरोभागी असतो, मृत्यू षडाष्टकात असतो, षडाष्टकात असतो, कुयोगात असतो, स्फोटक योगात असतो, तरी अपघात होतो. मंगळ बुध असला की स्फोटक योग होतो, मोठ्या प्रमाणावर अपघात होतो. शनी मंगळ असला की मग तुम्ही विचारू नका, मोठा अपघात मृत्यूसारखं मृत्यू देखील होतो, किंवा मृत्यूदायक इतकं भयंकर होतो. एखाद्या मग हाडाचे तुकडे होतात, कारण गुरुमध्ये आलं की तो गुरु म्हणजे हाड असतो, आपल्या कमरेपासूनचा भाग जो हा गुरुच्या सान्निध्यात असतो, त्याचे तुकडे तुकडे होत असतात. आताच मी तुम्हाला राहुल नरेंद्र पाटील यांचं नाव सांगितलं. मलकापूरचा त्यांचा मित्र आहे, त्यांच्या मित्राचाही अपघात आताच परवाच झाला, आणि पायाचे तुकडे 2 झाले, म्हणजे 3 तुकडे 2 ठिकाणी तुकडे झाले, म्हणजे 3 तुकडे पायाचे झालेले आहे. म्हणजे किती गंभीर अपघात आहे हा. असा आता काही वेळा अपघात असाही असतो, तर नुसता ॲक्सिडेंट, रक्त निघणे, हाडं तुटणे हा अपघात जसा असतो, तसा दुसरा अपघात असा असतो की कोर्ट कचेरीचे प्रसंग येणे, जेलमध्ये बसणे, जेलाचे तून आपल्याला त्रास होणे, कष्ट होणे, तर तोही एक अपघातच असतो. असाच एक अपघात आता नुकताच झालेला होता. काही प्रेमयोगाच्या संबंधात तो काही कोर्ट कचेरी किंवा पोलीस कचेरी झालेली असेल, त्याच्यातही तो एखादा पोरगा अडकलेला नुकताच मागच्या हप्त्यामध्ये आमच्याकडे कथा आली होती ती. म्हणजे अपघात म्हणजे मृत्यू हे कल्पना नाही. अपघात शारीरिक असतो, अपघात मानसिकसुद्धा असतो. मनाची चलबिचल हलवल होते, मनामध्ये ते नाही ते विचार येतात, मनामध्ये नको ते वारे वाहू लागतात, नाही ते विचार मनामध्ये अघटित असे कुयोगाचे विचार मनामध्ये येतात, भीती वाटते, झोप हरवली जाते, मन चंचल होते, एक निर्णय घेऊ घेत नाही. आपण मानसिक आजार जो आहे, मानसिक चिंता आहे, मानसिक व्यथा आहे, हा सुद्धा अपघातातच याची गणना होत असते. तर त्याच्यामध्ये चंद्र हा मनाचा कारक असतो. चंद्र आणि मंगळ आला की अग्नियोगामध्ये म्हणजे झोप येत नाही, उष्णताजन्य शरीर तयार होते, डोळ्यातून आग पडल्यासारखे विकार तयार होते, आणि त्याच्यातून मग विचार आपल्याला नाही ते सुचत असतात. आणि त्याच्यामध्ये जर शुक्र आला तर किंवा गुरु आला तर हे जलकारक ग्रह असल्याकारणाने
मग तुम्हाला शीतलता लाभेल, थंडी वाटेल, ताप येईल, हिवताप होईल, आणि थंड विकार होतील तुम्हाला. मग ते किडनीचे होतील, डोळ्याचे विकार होतील, मुखाचे विकार होतील, त्याच्यातून मानसिक अशांतता निर्माण होईल. अशा प्रकारचे योग आपल्याला या ठिकाणी जे चंद्र आणि शनी, चंद्र बुध आणि चंद्र मंगळ याच्या सान्निध्यात आपल्याला हे होतात. आता याच्यातून आपण सुटणार आहोत का, याच्यातून आपल्याला आरोग्य संपन्न जीवन लाभणार आहे का, हे आपण बघण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला तर आपल्याला ते सुद्धा बघता येते. ते कसं बघता येते तर याच्यामध्ये गुरु प्रबळ असला आणि तुमचा राशीस्वामी प्रबळ असला आणि तो लाभात असला, भाग्यात असला, तर मात्र अशा मोठ्या अपघातातून सुद्धा आपण वाचू शकतो. आपल्याला त्याच्यातून सही सलामत आपण सुटतो. तेवढं खर्चलं झालं, थोडंसं दुःख झालं, पट्टी बांधावी लागली, एखादी टिटॅनिसचं धनुर्वाताचं इंजेक्शन आपण घेतलं की मनुष्य हा काही मृत्यूला सामोरं जात नाही, परंतु 2-3 दिवस मात्र त्रास होणारच आहे, भोगावाच लागतो. तर ग्रहगोलाच्या सान्निध्यातून आपल्याला हे घडणार आहे का हे अगोदर माहिती पडते. सांगण्याचा उद्देश असा की मग ते कोणत्या वेळेला करणार आहे, पाण्यापासून धोका आहे का, अग्नीपासून धोका आहे का, वरतून पडण्यापासून धोका आहे का, मनापासून धोका आहे का, इतरांच्या टोक नजर बाधासुद्धा असतात त्याच्यापासून धोका आहे का एखादा सर्पदंश, एखादा विषारी प्राणी आहे का, हे पण बघायला हवं. माझ्याकडे या आमच्या रावेरच्या जवळपास त्याला कन्या झाल्यावर तरी दवाखान्यातून ते पहिल्याच दिवशी बालिका खाली टाकली. माझ्याकडे ते आले का, म्हटलं हे बालिका वाचेल, हिचं लग्न होईल तोपर्यंत वाचेल ही महिला, कारण ही दीर्घायुष्य घेऊन आलेलं आहे. परंतु ज्या हिच्या वडिलांनी हिला खाली टाकलं तो मात्र 24 तासाच्या आत एक प्राणी येईल आणि प्राण्याने त्याचा मृत्यू मात्र ओढवला जाईल. ते तो इष्टीतून खाली उतरला गावाजवळ, तर 2-3 म्हशी चालत आल्या होत्या. त्याच्या अंगातला जो कपडा होता तो कपडा तर म्हशींना सहन झाला नाही. त्यांनी शिंगावर घेतलं आणि खाली पाडलं, शिंगावर घेतलं आणि खाली पाडलं, शिंगावर घेत जात आणि खाली पाडत जात, अखेर त्याच्यामध्ये मृत्यू झाला. ही घटना जवळजवळ 20-25 वर्षापूर्वीची आहे. त्या मुलींचे लग्नही झालेले आहे. आता त्या जुळ्या मुली होत्या आणि लग्न होऊनही त्यांना आता अपत्यप्राप्त झालेली आहे. आणि हा योग ज्योतिषशास्त्रातून आम्ही त्यांना सांगितला होता आणि तसंच घडलं गेलं होतं. म्हणून ज्योतिषशास्त्र हे महान शास्त्र आहे, ते आपल्याला संरक्षणात्मक कार्य करते. आणि निदान याच्यासाठी मात्र आपल्याला आपली जन्मकुंडली तयार करून घेणं आवश्यक आहे. ज्याच्यावर जन्माक्षर, जन्मांक लिहिलेला आहे, जन्मदिनांक लिहिलेला आहे, ह्या कुंडल्या नसतात. कॅम्प्युटरची कुंडली असत्य असते. आपल्याला हस्तलिखित पारंपरिक जी कुंडली आहे ती ग्रंथराज नावाची कुंडली आपल्याला करून घ्यायला हवी असते. प्रत्येकाने कुंडली करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला योग्य दिशेकडे योग्य मार्गदर्शन. आणि आता हे जीवाशिवाचा प्रश्न असतो. अपघात भय म्हटलं तर सगळ्यांनाच अपघात होतो असं नाही, काहींना अपघात होतो. 2 व्हीलरवर 3 जणं बसतात, एखाद्याचा मृत्यू होतो, किंवा दोघं वाचतात, किंवा गाडीमध्ये आपण 4 व्हीलरमध्ये बघतो एखादा ड्रायव्हरही गतप्राण होतो किंवा एखादा पॅसेंजर गतप्राण होतो. किंवा म्हणजे हे आपल्याला जर माहिती करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी जन्मकुंडली अत्यंत आवश्यक करून घेणे आहे. जन्मकुंडली करून घेण्याच्याकडे दुर्लक्ष फार लोकांचं आहे. इतरत्र तुम्ही सर्व कार्य करता पण जन्मकुंडलीकडे लक्ष देत नाही. तर जन्मकुंडली करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आणि आजच्या कार्यात व्हिडिओ नंबर 614 आहे, हे लक्षात घ्या. आपला जेवाला असे काय आहे ना, गेले हे बी गेले. तुम्ही आठवलं त्याचं. हां